मोदींचं भाषण देणारा अज्ञानी आहे असं राऊत म्हणतायत. मोदींनी भाषणाचं आत्मचिंतन करावं असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी मोदींना दिलेला आहे. मोदींना राजकीय इतिहासाचंच भान नाही असं राऊतांचं निरीक्षण आहे. सौ करत असला बरं का, तरी त्यांचा विजय झालेला नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक. मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही. तिथे काँग्रेस जरी महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना होती. तेव्हा त्यांचे जे काही भाषण लिहिणारी माणसं आहेत मोदींचं, त्यांचं इतिहासाचं भान फार कच्चं आहे. इतकंच नाही तर खासदार संजय राऊत यांनी शिंदेंना सुद्धा सवाल केलाय. शिंदेंना नगरसेवकांना का डांबून ठेवावं लागलं अशी विचारणा राऊत करतायत. भाजपच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी ठेवण्यात येणार अशी माहिती मिळतेय असं देखील राऊतांचं वक्तव्य आहे. आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत. आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू. नाही बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही. आता आम्ही फक्त मजा बघतो. कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे. हे कोण कोणाला घाबरते? सरकार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.